everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 23. Now in this video, we will discuss question number 24 to 33 in detail. And questions from classroom wing and question number 24 is Ag plus CuSO4 which gives Cu plus AgSO4. Is this reaction possible? Explain. ही रिएक्शन पॉसिबल आहे का? असेल तर एक्सप्लेन करायचं आहे. Got this one? Question. Then what is the answer? No. This reaction is not possible. This reaction is not possible. का possible नाही ते आपण पाहू. Because silver Ag हे जो आहे is a less reactive. हा काय आहे? less reactive आहे. Then copper Cu copper म्हणजेच काय सिल्वर हा लेस रिएक्टिव्ह आहे कुणापेक्षा कॉपर पेक्षा and cannot displace it from copper to sulfate solution. Got this one? काय म्हणलंय पहा. सिल्वर इज लेस रिएक्टिव्ह. सिल्वर हा काय आहे? लेस रिएक्टिव्ह आहे कुणापेक्षा कॉपर पेक्षा आणि कॅन नॉट डिस्प्लेस आणि लेस रिएक्टिव्ह असल्यामुळं सिल्वर हा कॉपर पेक्षा लेस रिएक्टिव्ह असल्यामुळे काय होत नाही? कॅन नॉट डिस्प्लेस इट फ्रॉम copper sulfate solution. Therefore, this reaction is not possible. As shown in activity series, a more reactive metal is बघा as shown in activity series. reactivity series मध्ये काय सांगितलेलं आहे तर more reactive metal जो आहे तो काय करतोय रिप्लेस करतोय less reactive metal ला. okay in a single displacement reaction. Got this one? म्हणजेच मोर रिएक्टिव्ह जो मेटल असेल तोच लेस रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतोय. लेस रिएक्टिव्ह मेटल हा मोर रिएक्टिव्हला डिस्प्लेस करू शकत नाही. सो दिस रिएक्शन इज नॉट पॉसिबल. Got this one? The next one is 25 number is why do the chemical reaction involve loss or gain of energy? Loss or gain of energy. तर पहा केमिकल रिएक्शन म्हणजे काय? व्हॉट इज केमिकल रिएक्शन? केमिकल रिएक्शन मध्ये काय असते पहा. रिएक्टंट्स convert under a specified condition into product. Okay. reactants जे आहेत convert under a specified condition into products. What this one? Formation of bond bonds म्हणजेच exothermic reaction. ओके आणि एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होते? एनर्जी काय होते? रिलीज होते. एनर्जी काय होते?
रिलीज होते आणि एनर्जी रिलीज होते म्हणजेच काय होते, लॉस होते. गॉट दिस वन. हे कशामध्ये होतं, एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये. आणि ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, इथे काय होतं, फॉर्मेशन ऑफ बॉन्ड म्हणजे एक्झोथर्मिक, आणि इथे काय होते, एनर्जी रिलीज होते. एनर्जी रिलीज होते म्हणजेच काय होते, लॉस होते. देन ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स. ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स कशामध्ये होतं, एंडोथर्मिक मध्ये, एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये. ओके. आणि एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होते, एनर्जी काय होते, ऍब्झॉर्ब होते. एनर्जी काय होते, ऍब्झॉर्ब. एनर्जी ऍब्झॉर्ब होत आहे म्हणजेच काय होते, गेन होत आहे. गॉट दिस वन. Why do the chemical reaction involve loss or gain of energy? Got this one? केमिकल रिएक्शन म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये रिएक्टंट्स असतात आणि एक अंडर अ स्पेसिफाईड कंडिशन मध्ये ते काय होतात, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात. ओके, गॉट दिस वन. द नेक्स्ट वन इज क्वेश्चन नंबर 26. डिफरन्शिएट बिटवीन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, डिफरन्शिएट करायचंय. तर पहा, ऑक्सिडेशन and reduction. तर ऑक्सिजनचं काय, ऑक्सिडेशन मध्ये काय होते पहा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. आणि रिडक्शन मध्ये काय होतं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. गॉट दिस वन. देन हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन काय होते पहा, ऑक्सिडेशन मध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड ऍडिशन ऑफ, रिडक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन. इलेक्ट्रॉन्स पहा, ऑक्सिडेशन मध्ये काय होतात इलेक्ट्रॉन्स, आत्ताच आपण पाहिलं, लॉस होतोय. आणि रिडक्शन मध्ये काय होतंय, गेन होतोय. ओके. देन इलेक्ट्रॉन्स काय होतात, लॉस होतात, गेन होतात. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन मध्ये काय होत आहे, इन्क्रीज होते ऑक्सिडेशन स्टेट. आणि रिडक्शन मध्ये काय होते, ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते. ओके. द नेक्स्ट वन इज एजंट्स. ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात, ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात. आणि रिडक्शन मध्ये रिड्युसिंग एजंट्स असतात. ओके, गॉट दिस वन. द डिफरन्स बिटवीन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. This is difference between oxidation and reduction. Got this everyone? Then we will move towards next question. Got this one?
Then next one is, that is question number 27. What is a displacement reaction? Displacement reaction म्हणजे काय? In a displacement reaction म्हणजे काय पाहायचं आपल्याला? In displacement reaction, the more reactive element displaces, the more reactive element displaces the less reactive element. The less reactive element from its compound. Displacement reaction म्हणजे काय? The more reactive element displaces less reactive element from its compound. Example पाहू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. Example पहा. Fe iron plus CuSO4, that is copper sulfate, which gives FeSO4 ferrous sulfate plus copper. Copper sulfate and ferrous sulfate. इथे काय होत आहे पहा. आयर्न हा मोर रिएक्टिव्ह आहे दॅन कॉपर पेक्षा आणि काय करत आहे, इट डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट solution and forming ferrous sulfate. Got this one? Example. आयर्न हा काय आहे, मोर रिएक्टिव्ह आहे कॉपर पेक्षा आणि काय करत आहे, डिस्प्लेस करत आहे कॉपर सल्फेट सोल्युशन मधून कुणाला, कॉपरला, आणि काय फॉर्म करत आहे, फेरस सल्फेट. गॉट दिस वन? दिस इज अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. देन क्वेश्चन नंबर 28. What is a chemical decomposition? Give one example. What is a chemical decomposition? Chemical decomposition म्हणजे काय? The reaction in which the reaction in which a single compound split into two or more simpler substances is known as decomposition reaction. Is known as decomposition reaction. Got this one? Decomposition reaction म्हणजे काय? Reaction in which single compound split into two or more simpler substances. एक कंपाऊंड जो असेल तो स्प्लिट होतोय टू और मोर सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये. तर एक्झाम्पल पहा म्हणजे लक्षात येईल. Al2O3 which gives Al plus
O2 after balancing, balance केल्यानंतर हे काय येईल 2Al2O3 4Al3O2. आता हे काय झालेलं बॅलन्स झालेलं आहे. आता इथं काय झालंय पहा, हा Al2O3 जो आहे हा सिंगल कंपाऊंड आहे, स्प्लिट होऊन 2 or more simpler substances क्रिएट झालेले आहेत. Got this one? Okay. Then question number 29 is what are catalytic reaction? Give an example. Catalytic reaction म्हणजे काय आणि एक्झाम्पल द्यायचं आहे आपल्याला. The rates of some chemical reactions are influenced by the catalyst and such reactions are called catalytic reactions. Got this one? एक्झाम्पल पाहू म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल मध्ये पहा, the rate of decomposition of of KClO3 is more in the presence of MnO2. तर पहा 2KClO3 which gives catalyst कुठला यूज केलेला आहे MnO2 which gives 2KCl plus 3O2 हे बॅलन्स्ड इक्वेशन आहे. ओके, तर काय होत आहे रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ KClO3 इज मोर इन. कधी याचा रेट इन्क्रीज होत आहे KClO3 चा इन द प्रेझेन्स ऑफ MnO2, म्हणजेच तो कॅटलिस्ट म्हणून यूज केलेला आहे. तर काय करतोय कॅटलिस्ट, the rates of some chemical reactions are influenced by the catalyst and such reactions are called as catalytic reactions. Got this one? Then the next one is question number 30. That is, define an exothermic reaction and give one example. What is exothermic reaction and example of exothermic reaction? A chemical reaction which proceeds with the absorption of heat energy is called as endothermic reaction. Chemical reaction which proceeds
विथ द ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट एनर्जी. यामध्ये काय होतं, एंडोथर्मिक मध्ये ऍब्सॉर्प्शन होतंय हीट एनर्जीचं, इज कॉल्ड एज एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झाम्पल पहा म्हणजे लक्षात येईल. काय एक्झाम्पल आहे, N2 plus O2 which gives 2NO minus 44 KCl, kilocalorie. Got this one? Endothermic मध्ये काय होता, absorption of heat energy. Got this one? Then next one is absorption of heat energy होता है. तर काय होते पहा, for the formation of nitric oxide. NO म्हणजे काय आहे, नायट्रिक ऑक्साइड आहे, फ्रॉम नायट्रोजन अँड ऑक्सिजन. कशापासून फॉर्म होत आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजन पासून. सम अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड्स. इथं काय होत आहे, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी काही एनर्जी लागत आहे बिटवीन नायट्रोजन आणि ऑक्सिजन मधला atoms present in the respective molecules. Some amount of energy is released during the formation of bond. आणि बॉन्ड फॉर्म करत असताना काही एनर्जी काय होत आहे, रिलीज होत आहे ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड्स बिटवीन. कशामध्ये बॉन्ड फॉर्म करत असताना, नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये. इन दिस केस एनर्जी ऑब्झर्व्ड इज मोर दॅन द एनर्जी रिलीज. यामध्ये काय होत आहे, एनर्जी जे ऑब्झर्व केलेली आहे हे मोर दॅन एनर्जी रिलीज्ड आहे. हेन्स द डिफरन्स इन एनर्जी इज absorbed as heat energy during the reaction. Got this one? The next one is question number 31 is the monovalent positive radical has 4 hydrogen atoms and a bivalent negative radical has 4 oxygen atoms. What could be the formula of salt formed by these 2 radicals? तर पहा काय म्हणलेलं आहे आपल्याला, मोनोव्हॅलंट पॉझिटिव्ह रॅडिकल, द monovalent positive radical with 4 hydrogen atom is काय आहे, 4 हायड्रोजन ॲटम 4 असतील तर मोनोव्हॅलंट म्हणजे एकच चार्ज, 1 चार्ज आहे त्यावरती, and AH4 and bivalent, the bivalent negative radical with 4 oxygen atom is 4 oxygen atom असल्यानंतर पहा 4 oxygen atom with bivalent म्हणल्यामुळे 2 चार्ज आहे. द फॉर्म्युला ऑफ साल्ट, तर फॉर्म्युला काय होईल साल्टचा पहा, फॉर्म्युला ऑफ salt is AH4 4 hydrogen atom monovalent आणि 4 hydrogen atom with bivalent. तर काय क्रिएट होईल पहा, AH4 क्रिस क्रॉस मेथडने AH4 2 BO4. ओके, आपण A आणि B कन्सिडर केलेला आहे एलिमेंटला. ओके, AH4 अँड बायव्हॅलंट असेल तर क्रिस क्रॉस केल्यानंतर काय येईल, AH4 to BO4. Got this one? Then 32 number is, that is, इथं आपण याला NH4 म्हणजे अमोनियम आणि 4 रॅडिकल्स असल्यानंतर सल्फेट, अमोनियम सल्फेट पण
म्हणू शकतो. ओके, अमोनियम सल्फेट. देन 32 इज फक्त आपण इथं कन्सिडर केलेलं आहे A and B. 32 number, both metals A and B can form two oxides and their valences differ by 1 unit. What could be A and B? A आणि B काय असतील विचारले आहे. Both metals A and B, कोणते कोणते मेटल्स आहेत A आणि B? What could be A and B म्हणले. Copper can form, copper काय करते पहा, copper can form two oxides. Two oxides form करते copper, that is Cu2O and CuO, in which ज्यामध्ये valency of Cu copper is valency काय आहे 1 and 2. Okay, respectively. Similarly, Hg can form, Hg म्हणजे मर्क्युरी काय फॉर्म करतोय, two oxides, दोन ऑक्साइड फॉर्म करतोय, two oxides, that is Hg2O and HgO, in which the valency of Hg is 1 and 2 respectively. Got this one? तर ते दोन मेटल कोणते आहेत, कॉपर आणि Hg म्हणजे मर्क्युरी. तर काय करायचं आहे त्यामध्ये their valencies differ by 1 unit. 1 unit नी valency differ होते. Got this one? तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 33. What is a chemical equation? Write the steps involved in writing a chemical equation. Chemical equation म्हणजे काय आणि स्टेप काय आहेत केमिकल इक्वेशनच्या? केमिकल इक्वेशन म्हणजे काय पहा, it is symbolic representation. काय आहे symbolic representation आहे of chemical reactions, chemical reactions च symbolic representation आहे, in which ज्यामध्ये in the form of symbols, or formulas of chemical species, chemical species. Got this one? म्हणजे काय, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे केमिकल इक्वेशन म्हणजे केमिकल रिएक्शनचं, इन विच फॉर्म ऑफ सिम्बॉल्स
or formulas of chemical species. स्टेप्स पहा, स्टेप्स पण सांगा म्हणलेलं आहे आपल्याला. स्टेप्स काय आहे? स्टेप 1. तर स्टेप 1 मध्ये काय करतो आपण? आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. आयडेंटिफाय करतो. आयडेंटिफाय टाइप ऑफ reactant and product. रिएक्टंट आणि प्रोडक्ट काय करतो? आयडेंटिफाय करतो फर्स्ट स्टेप मध्ये. नेक्स्ट मध्ये काय करतो पहा, केमिकल फॉर्म्युला. रिएक्टंट्स आणि प्रोडक्टचा केमिकल फॉर्म्युला आपण लिहितो. केमिकल फॉर्म्युला, कुणाचा केमिकल फॉर्म्युला? रिएक्टंटचा आणि प्रोडक्टचा. रिएक्टंटचा आणि प्रोडक्टचा. व्हॉट दिस वन. त्यानंतर पहा, नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो? थर्डला थर्डला पहा, नंबर ऑफ आयटम्स. नंबर ऑफ आयटम्स काउंट करतो ऑन बोथ साइड. नंबर ऑफ आयटम काउंट करतो बोथ साइडला, रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला. आणि त्यानंतर काय करतो? बॅलन्स करतो आपण फोर्थला. स्टेप मध्ये काय करतो? फोर्थ स्टेप मध्ये बॅलन्स करतो. इक्वेशन काय करतो? बॅलन्स करतो. म्हणजेच काय करतो? नंबर ऑफ आयटम्स ऑन बोथ साइडला काउंट करून ते इक्वल करतो दोन्ही साइडला. ओके. एक्झाम्पल पहा म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल पहा, H2 plus Cl2 which gives HCl. म्हणजे हायड्रोजन आणि क्लोराईड काय फॉर्म करतात? हायड्रोक्लोरिक ऍसिड, दॅट इज HCl. तर आता त्याला बॅलन्स करायसाठी आपण काय करतो? पहिले हायड्रोजन आयटम काउंट करतो. रिएक्टंट साइडला किती आहेत? 2 आहेत. प्रोडक्ट साइडला 1 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? 2 जर प्रोडक्ट साइडला लिहिलं तर काय होईल? हायड्रोजन बॅलन्स होईल. त्यानंतर पाहतो क्लोरीन रिएक्टंट साइडला किती आहे? 2 आहे. प्रोडक्ट साइडला पण आता 2 झालेलं आहे. म्हणजे हे इक्वेशन आता काय झालेलं आहे? बॅलन्स झालेलं आहे. म्हणजे नंबर ऑफ आयटम्स रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला सेम झालेले आहेत. गॉट दिस वन? देन यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू.